14 ऑक्टोबर 2025 द पिट नावाची अमेरिकन सिरीज संपवली. सुंदर आहे, पण पूर्ण नुसतं हॉस्पिटल. द पिट पिट्सबर्ग नावाचं अमेरिकन सिरीज आहे. अमेरिकेमधलं हॉस्पिटल आहे मोठं, पण मोठं हॉस्पिटल असून सुद्धा खाली इमर्जन्सी वॉर्डमध्ये नुसतं मेस आहे. मेस म्हणजे सगळे चांगले डॉक्टर्स आहेत, सगळं आहे, पण त्यांना फॅसिलिटीजच इतक्या कमी आहेत आणि डॉक्टर्स त्या मानाने कमी आहेत. पण तरी जे आहेत लोक ते आपल्या फुल एफर्टनी आणि फुल कॅपेबिलिटीनी इतकं सुंदर सगळं मॅनेज करतात. त्याचं चित्रण आहे. आणि हा सीझन 1 आहे, त्याचे अजून पुष्कळ सीझन आहेत. तर थोडक्यात द पिट या हॉस्पिटलमध्ये वरती तर सगळे वॉर्ड्स असतात वेगळे वेगळे, ऑर्थोपेडिक, हार्ट, कार्डियक वगैरे म्हणजे असे, पण खाली इमर्जन्सी वॉर्ड असतो आणि त्याचा हेड असतो रॉबिन्सन. त्याला रॉबी म्हणून सगळे ओळखत असतात. आणि त्याच्या हाताखाली त्याचे कलिग्स डॉक्टर्स असतात. एक बाकी तिथली ती कोऑर्डिनेटर आणि बाकी सगळ्या ज्या म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ पण असतो. आणि जे इंटर्न्स असतात म्हणजे रेसिडेंट डॉक्टर किंवा जे शिकायला आलेले असतात नवीन स्टुडंट्स, नेमकं त्या स्टुडंट्सचा तो पहिला दिवस दाखवलेला आहे की आणि त्यांना त्या पहिल्या दिवशी काय काय करायला लागतं. तर थोडक्यात जिस्ट अशी आहे की म्हणजे 15 एपिसोड्स आहेत आणि 15 एपिसोड हे फर्स्ट आवर, सेकंड आवर म्हणजे 8 ते 9, 9 ते 10, 10 ते 11 असे आवर्स घेतलेत त्यांनी. आणि त्या प्रत्येक तासाला काय होत राहतं. तर इमर्जन्सी वॉर्ड इतका बिझी असतो, कंटिन्युअस पेशंट्स असतात. म्हणजे एका पेशंटला आधी बघून कोण सिरियस आहे, कोणाला आधी घ्यायचं आहे हे करून त्यांना पुन्हा वेटिंगमध्ये बसवून पुन्हा त्याचा नंबर येईपर्यंत 3-4 तास जातात. म्हणजे इतके कमी डॉक्टर्स आणि इतके पेशंटचा रश दाखवलेला आहे. आणि ते रेसिडेंट डॉक्टर सुद्धा इतके फटाफट म्हणजे त्यांची कॅपेबिलिटी आणि त्यांचं नॉलेज खूप छान म्हणजे दाखवलेलं आहे. आणि रॉबीचा बॅकग्राऊंड हे दाखवलंय की तो आपला बेस्ट एफर्ट देऊन सुद्धा आपल्या वडिलांना वाचवू शकलेला नसतो. तर त्याच्यामुळे त्याला ते अधनमधनं ती एक गिल्टची फिलिंग असते आणि त्या याच्यातनं तो खूप दिवसांनी आणि त्याच दिवशी आला असतो हॉस्पिटलला, म्हणजे वडिलांच्या डेथ नंतर. आणि हे सगळे नवीन पेशंट, सगळ्यांना सगळं सांगायचं, समजावून सांगायचं, कोऑर्डिनेट करायचं, कोणाला कुठे जायचं. तर पेशंट जसे जसे येत जातात तसं तसं तो स्टुडंट्सना अलॉट करत जातो. तू हे बघ, कोणाला स्टार्ट करून देऊन मग तिथे ज्याला जिथे गरज असेल त्याप्रमाणे तो मदत करत असतो. आणि मग ह्या सगळ्या केसेसमध्ये एक असं हे दाखवलंय की एक डॉक्टर तिथलाच तो ड्रग ॲडिक्ट असतो आणि मग तो ड्रग्स चोरत असतो. मग त्याची कंप्लेंट ही नवीन आलेली डॉक्टर करते. मग हा रॉबी त्याला इमिजिएटली एक्सपेल करतो. दुसरा एक केस अशी येते की एक आई ॲडमिट असते, पण मग नंतर कळतं की तिने मुलाकरता म्हणून स्वतः हे घेतलेलं असतं औषध की तिला ॲडमिट व्हावं आणि त्या निमित्ताने तिचा मुलगा हॉस्पिटलमध्ये यावा आणि त्याला ट्रीटमेंट मिळावी. तो थोडासा मेंटली हे असतो आणि डिस्टर्ब, आणि त्यांनी लिस्ट बनवली असते की हे लोक या मुलींना मला मारायचंय वगैरे वगैरे. ॲक्च्युली तो तर काही करणार नसतो, पण हे म्हणजे अशा टाईपच्या केसेस पण असतात. सायकिक पेशंट्स दाखवले आहेत, काही ॲडिक्ट पेशंट्स दाखवले आहेत. मग कोणाकोणाचं कसं सिरियस होतात गोष्टी. आणि त्याच्यात एक पेशंट येतो, त्याच्याबरोबर काही उंदरं येतात, मग त्यांना पकडण्यात एक जण एक्सपर्ट असतो. त्या नवीनच पेशंटच्या डॉक्टरच्या हातून एक पेशंटची डेथ होते, म्हणजे तो सिरियसच असतो, मरणार असतो, तो खूप ट्राय करतो पण नाही होत. मग इमोशनली कसे सगळे डिस्टर्ब होतात, कसे सगळे एकमेकांना वाचवतात. त्यात रॉबीचं हे पण झालेलं असतं, म्हणजे सेपरेट झालेले असतात नवरा बायको, आणि त्याचा जो स्टेप सन असतो त्याची एक गर्लफ्रेंड असते. तर ते लोक कुठेतरी बाहेर झाले असतात हिंडायला, मजा करायला, तर तो आला असतो भेटायला.
आणि मग हे सगळं म्हणजे सगळे असे केसेस चालू असतात. आणि त्याच्यात एक अजून एक डॉक्टर असते की जी रिलेशनशिप मध्ये असते रॉबी बरोबर अगोदर, पण मग नंतर काहीतरी होते त्यांचं फिसकटतं. तर ती कन्सीव्ह केलेली असतं तिने, पण तिने कोणाला सांगितलेलं नसतं. पण त्या धावपळीत तिचं ॲबॉर्शन होतं, ती मेंटली डिस्टर्ब होते. म्हणजे अशा सगळ्या प्रत्येक डॉक्टर बरोबर आणि कोणाबरोबर काय होतं ते सगळं आलेलं आहे. आणि मग वर्स्ट सिनॅरिओ येतो संध्याकाळी. अचानक न्यूज येते आणि पेशंट्स धडाधड यायला लागतात. एका माथे फिरूनी गोळीबार केला असतो रॅन्डम, आणि त्याच्यामध्ये खूप जण, म्हणजे काही तर तिथे ऑन द स्पॉट मेले असतात आणि काही जण खूप सिरियस जखमी झाले असतात कोणाला काय. तर असे एका मागोमाग इतके पेशंट्स येत असतात. तर जवळपास हे लोक 112 पेशंट्स आलेले असतात, त्यांनी ट्रीट केलं असतं आणि 106 पेशंटना वाचवण्यात यश मिळालं असतं. 6 पेशंटला ते नसतात वाचवू शकले, आणि त्यातली एक त्याच्यात स्टेप मुलाची, रॉबीच्या गर्लफ्रेंड असते. पुन्हा मग तो खूप डिस्टर्ब होतो. म्हणजे त्या मॉर्गमध्ये जाऊन रडत बसतो. मग हाच पिटेकर नावाचा जो मुलगा असतो यंग, तर तोच त्यांना उभारी देतो आणि बाहेर आणतो. पुन्हा मग ते थोड्या वेळाने नॉर्मल होतात. सगळं म्हणजे हे चालू असतं सगळं. त्याच्यात एक मिलिटरी ऑफिसर पण जखमी झाला असतो, त्याच्यावर ट्रीटमेंट करून त्याला हे करतात. मुख्य म्हणजे इतक्या सगळ्या एपिसोड्समध्ये इतक्या वेगवेगळ्या व्हेरायटी पाहायला मिळाल्या आहेत की कुठे काय झालं की काय करतात डॉक्टर्स आणि किती फास्ट त्यांना करावं लागतं. सुंदर आहे. म्हणजे खरं असं आपल्याला काही इतकं समजत नाही त्याच्यातलं, म्हणून असं वाटतं तेच काय. पण सगळी इतकी वेगवेगळे पेशंट्स आणि वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. कोणाला हार्टचं, कोणाला लंगचं, कोणाला लिव्हर, कोणाला काही. आणि म्हणजे प्रश्न डॉक्टरांना विचारावे लागतात, त्यांच्या सेक्स लाईफ बद्दल विचारावे लागतात, त्यांच्या प्रायव्हेट गोष्टींबद्दल विचारावे लागतात. तर ते कसं बोलतात, कसं त्यांना एंगेज ठेवतात, कसं त्यांना कमीत कमी दुःख व्हावं हे बघतात, इमोशनली त्यांच्याबरोबर अटॅच होतात, त्यांना सपोर्ट करतात. म्हणजे हे सगळं शिकण्यासारखं आणि बघण्यासारखं आहे. खूप सुरेख हे केलंय. मग झालं, मग हा सगळं म्हणजे त्यांची खरं शिफ्ट संध्याकाळी संपत असते, पण हे गोळीबार झाल्यामुळे त्यांना पुढे 4 तास अजून काम करावं लागतं. आणि मग हळूहळू सगळं कंट्रोलमध्ये येते. तो माथे फिरूही पकडला जातो, ज्यांनी गोळीबार केला असतो, त्याच्यामुळे ते सगळं थांबलेलं असतं. पेशंट यांनी बंद झाले असतं. त्याच्यामुळे मग रॉबी म्हणतो की आता सगळ्यांनी आपापल्या घरी जा. आता जे नाईट शिफ्टचे लोक आले डॉक्टर्स, ते पुढचं बघतील, सांभाळतील ते त्यांची शिफ्ट. आणि मग सगळे हळू करत बाहेर जातात. आणि तो विटेकरला काहीच नसतं राहायला. मग ती एक त्यांची डॉक्टर एक ऑफर करते की माझ्याकडे आहे एक एक्स्ट्रा रूम, तू येऊ शकतो माझ्याकडे राहायला. आणि अजून एक असते, ती आपल्या बहिणीबरोबर बाहेर जाते. आणि मग हे काही डॉक्टर्स बसून बेंचवर बियर वगैरे पितात आणि मग सगळेजण आपल्या घरी जातात. अशा पद्धतीने हा एपिसोड संपला. आता पुढल्या सीझन मध्ये बघायचं काय होतं. पण अक्षरशः बघण्यासारखं आहे, सुंदर आहे.